सासू म्हणते आमच्या काळात असं काही नव्हतं आणि सून म्हणते आजचा काळ वेगळा आहे. मग खरं कोण? सासू म्हणते आमच्या काळात इतक्या सोयी नव्हत्या तरी आम्ही सगळे काम करायचो आणि सून म्हणते आजच्या काळात जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. मग खरंच कोण बरोबर आहे? चला याकडे शांतपणे पाहूया. आपल्या घरात एक वाक्य अनेकदा ऐकायला मिळते, आमच्या वेळी नळ नव्हते, आम्ही दूरवरून पाणी आणायचो, कपडे हाताने धुवायचो, मोठे कुटुंब होते, चुलीवर स्वयंपाक करायचो, दिवसभर घरकाम, तरीही आम्ही कधी तक्रार केली नाही. हे ऐकून अनेक सुना गप्प राहतात. काहींच्या मनात मात्र प्रश्न निर्माण होतो, माझ्या अडचणी कोणाला दिसतच नाही का? खरं सांगायचं तर सासू ते सांगते ते खोटं नाही. पूर्वीच्या महिलांना खूप कष्ट केले. घरात वॉशिंग मशीन नव्हतं, मिक्सर नव्हते, गॅस नव्हते. प्रत्येक कामासाठी जास्त वेळ आणि मेहनतही लागत होती. त्या पिढीच्या महिलांच्या कष्टांचा आदर केलाच पाहिजे. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे, आजचा काळही तितकाच वेगळा आहे. आज अनेक स्त्रिया नोकरी करतात, सकाळी घर आवरून ऑफिसला जातात, संध्याकाळी परत येऊन पुन्हा स्वयंपाक, मुलांचा अभ्यास, घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळतात. आणि ज्या गृहिणी आहेत त्यांच्याही जबाबदाऱ्या बदललेल्या आहेत. आज त्या किराणा आणतात, भाजीपाला घेतात, वीज, पाणी, गॅसची बिले भरतात, बँकेची कामे करतात, मुलांची शाळेची कामे पाहतात, हॉस्पिटल, सरकारी कार्यालय, ऑनलाईन व्यवहार, मोबाईल्स, ॲप्स अशा अनेक गोष्टी सांभाळतात. म्हणजेच पूर्वीची कामं शारीरिकदृष्ट्या अधिक कष्टाची होती, तर आजची कामं शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची ताण देणारी आहेत. म्हणूनच पूर्वीच्या काळाची आणि आजच्या काळाची सरळ तुलना करणे योग्य नाही. प्रत्येक पिढीचं आव्हान वेगळं असतं. जर सासू सुनेने आजचं आयुष्य समजून घेतलं तर सासूच्या आयुष्यातील कष्टांचा आदर केला तर घरात वाद कमी होतील आणि प्रेम वाढेल. लक्षात ठेवा, तुलना नातं कमकुवत करते, पण समजून घेणं नातं मजबूत करते. म्हणून आमच्या वेळी किंवा तुमच्या वेळी एवढ्यावर न थांबता आपण एकमेकींना कसं समजून घेऊ शकतो हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. तुमच्या मते कोणाचं आयुष्य अधिक कठीण होतं, पूर्वीच्या सासूचं की आजच्या सुनांचं, की दोघीही आपल्या जागी बरोबर आहेत? तुमचं मत नक्की कमेंट्समध्ये लिहा. आणि अशा समाजाला विचार करायला लावणाऱ्या विषयासाठी महिला विचार या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबियासोबत शेअर करा. धन्यवाद.